हॅलो, हाय, नमस्कार माझ्या गोड मैत्रिणींनो. मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं एस प्रिया क्रिएशनमध्ये मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी शिवलेले ब्लाऊजचे पॅटर्न आणि डिझाईन्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बघा, सुंदर असं आजचं हे कलेक्शन आहे मैत्रिणींनो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्की आवडेल. चला तर मग मैत्रिणींनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे बघा मैत्रिणींनो, हा 36 मापाचा 4 टक्स विथ बेल्टचा ब्लाऊज आहे. तर याच्या फ्रंटला गोल गळा आहे मैत्रिणींनो आणि स्लीव्स याच्या लांब आहेत. याच्या बॅकला सुद्धा मैत्रिणींनो गोल गळाच ठेवलेला आहे. सिंपल असाच हा ब्लाऊज आहे मैत्रिणींनो. त्यानंतर हा 38 मापाचा प्रिन्सेस कटचा ब्लाऊज आहे. याच्या फ्रंटला गोल गळा आहे. याची स्लीव्स लांब आहे. त्यानंतर याच्या बॅकला सुद्धा मैत्रिणींनो गोल गळाच आहे. हा 39 मापाचा प्रिन्सेस कटचा ब्लाऊज आहे. याच्या फ्रंटला बोटनेक आहे. बघा बोटनेकचा आकार किती व्यवस्थित आलेला आहे. याची फिनिशिंग बघा किती व्यवस्थित आहे. त्यानंतर याचा पफ बघा किती सुंदर आलेला आहे. याच्या बॅकला सुद्धा मैत्रिणींनो बोटनेकच आहे आणि त्यामध्ये अशा प्रकारे मी डिझाईन तयार केलेली आहे. जर तुम्हाला या डिझाईनचा व्हिडिओ हवा असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. तर हा बघा 38 मापाचा डबल कटोरीचा ब्लाऊज आहे. याच्या फ्रंटला गोल गळा आहे. स्लीव्स बघा अशा प्रकारे आहेत आणि याच्या बॅकला मैत्रिणींनो गोल गळाच आहे. सिंपल असा हा ब्लाऊज आहे मैत्रिणींनो. त्यानंतर बघा हा 35 मापाचा कटोरीचा ब्लाऊज आहे. याच्या फ्रंटला गोल गळा आहे. स्लीव्स बघा लांब आहेत. याच्या बॅकला सुद्धा गोल गळाच आहे. सिंपलमध्येच हा पण ब्लाऊज आहे मैत्रिणींनो. त्यानंतर बघा मैत्रिणींनो आरी वर्क केलेला 40 मापाचा कटोरीचा ब्लाऊज आहे. त्यानंतर याच्या बॅकला बघा गोल गळाच आहे. बघा किती व्यवस्थित असं स्टिच केलेलं आहे. या व्यवस्थित स्टिच केल्यामुळे फिनिशिंग आपलं खूप सुंदर येतं मैत्रिणींनो. कटोरीच्या राईट साईडला बघा मैत्रिणींनो मी हात शिलाई करून अशा प्रकारे ही डिझाईन ॲडजस्ट केलेली आहे. तर बघा फिनिशिंग किती सुंदर आलेलं आहे. तर हा 39 मापाचा प्रिन्सेस कटचा ब्लाऊज आहे. बघा मैत्रिणींनो. त्यानंतर याच्या फ्रंटला बोटनेक आहे आणि स्लीव्ससाठी बघा मैत्रिणींनो इथे मी नेटचा वापर केलेला आहे. कारण ब्लाऊज पीस इथे कमी पडत होता तर त्यासाठी मी इथे नेटचा वापर केला आणि त्यामध्ये असलेली ती लेस मी स्लीव्सच्या बॉटमला अटॅच करून दिलेली आहे. त्यानंतर बॅकला बघा अशा प्रकारे बोटनेक आहे आणि त्यामध्ये मी अशी सुंदर अशी डिझाईन टाकलेली आहे. तुम्हाला याचा जर व्हिडिओ हवा असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. नेट स्लीव्स अटॅच केल्यामुळे या ब्लाऊजला खूप सुंदर असा लुक आलेला आहे. त्यानंतर हा 39 मापाचा प्रिन्सेस कटचा ब्लाऊज आहे. तर बघा इथे फ्रंटला याच्या डीपनेक आहे. बघा पफ किती सुंदर आलेला आहे आणि स्लीव्स बघा मी ते स्लीव्सला प्लेन असल्यामुळे अशा प्रकारे लेस जोडलेली आहे. तर लेस जोडल्यामुळे स्लीव्सला खूप सुंदर असा लुक आलेला आहे. तुम्ही बघू शकता मैत्रिणींनो किती छान लुक आलेला आहे. याच्या बॅकला बघा मैत्रिणींनो मी मटका गळा ठेवलेला आहे आणि साईडने मी याच्या लेस लावलेली आहे आणि दोरी लावून मी असे लटकन फॅब्रिकचेच लटकन मी तयार करून इथे दिलेले आहेत. तर हा बघा मैत्रिणींनो 40 मापाचा प्रिन्सेस कटचा ब्लाऊज आहे. याचा पफ बघा किती सुंदर आलेला आहे. फ्रंट ओपन आहे आणि बोटनेक आहे. या फ्रंट पार्टच्या कटिंग आणि स्टिचिंगच्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. तर याच्या बॅकला बघा बोटनेक आहे आणि
अशा प्रकारे डिझाईन आहे। तर बघा मैत्रिणींनो, हा पॅटर्न किती सुंदर वाटत आहे। याचा लुक बघा मैत्रिणींनो, बोटनेकची फिनिशिंग बघा आणि पॅटर्नची पण फिनिशिंग बघा, खूप सुंदर अशी आलेली आहे। तर हा बघा मैत्रिणींनो, 38 मापाचा प्रिन्सेस कटचा ब्लाउज आहे। याला पॅड अटॅच केलेले आहेत। फ्रंटला याच्या बोटनेक आहे। स्लीव्स बघा, पोटली बटन लावल्यामुळे किती सुंदर लुक आलेला आहे। याच्या बॅकला बघा बोटनेक आहे आणि अशा प्रकारे मी पॅटर्न दिलेला आहे आणि याच्या बोटनेकला आणि पॅटर्नला मी पोटली बटन तयार करून अटॅच केलेले आहेत। या पोटली बटनमुळे या डिझाईनला खूप सुंदर असा लुक आलेला आहे। तर बघा मैत्रिणींनो, तुम्ही पाहू शकता याची फिनिशिंग। तर मैत्रिणींनो, तुम्हाला हे कलेक्शन कसं वाटलं किंवा तुम्हाला कोणता पॅटर्न आणि कोणती डिझाईन आवडली ते कमेंट करून नक्की सांगा। जर तुम्ही अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे मी जेव्हाही व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यामुळे मनापासून आभार। चला तर मग माझ्या गोड मैत्रिणींनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद।